पुढच्या 5 मिनिटात घेऊयात महत्त्वाच्या टॉप 20 घडामोडींचा वेगवान आढावा। राज्यात आणि केंद्रामध्ये आम्ही भाजपसोबत सत्तेत आहोत, पण वारंवार होत असलेले मनभेद आणि मतभेद पाहता अशा प्रकारच्या राजकारणाला पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे, असं म्हणून उद्धव ठाकरेंनी सरकारमधून बाहेर पडण्याचा सूचक इशारा दिलाय। गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांच्या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। उद्धव ठाकरे आणि हार्दिक पटेल यांच्या भेटीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमटा काढलेला आहे। शिवसेनेच्या पायाखालची वाळू निसटली आहे, त्यामुळे कोणाला बोलवावं हे पाहून मला हार्दिक आनंद होत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला। तर सरकारला 5 वर्ष कुठलाही धोका नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। या जाहीरनाम्यामध्ये येत्या 5 वर्षात मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकासोबतच शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। मुंबईकरांना 24 तास पाणी, झोपडपट्टीवासियांसाठी मूलभूत सोयी देण्याचं वचनही यावेळी देण्यात आलं। मुंबई महानगरपालिकेसाठीच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये मुंबईतील 3 स्मारकांसह अन्य मूलभूत सुविधा देण्याचं आश्वासन देण्यात आलंय। मात्र ज्यांना मुंबई माहीतच नाही त्यांनी जाहीरनामा तयार केला असल्याचा टोला शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी भाजपवर लगावलाय। गोपीनाथ मुंडे भाजप सोडून 5 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलाय। एबीपी माझाच्या कट्ट्यावर आले असताना ते बोललेत। दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांनी फक्त शरद पवार यांच्या वाढदिवसाचं महत्त्व कमी करण्यासाठी स्वतःचा वाढदिवस 12 डिसेंबरला साजरा करण्यास सुरुवात केल्याचंही अजित पवारांनी सांगितलं। पुण्यात अर्ज मागे घेण्याच्या वादावरून भाजपचे गटनेते गणेश बिडकर आणि मनसे सोडून काँग्रेसमध्ये आलेले रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली। अर्ज मागे घेण्याच्या वादामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांशी बिडकर यांची बाचाबाची झाली आणि त्यानंतर दोघात हाणामारीही झाली। शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका हेमांगी चेंबूरकरांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलेली आहे। एका हॉटेल चालकाकडून 16,000ची लाच घेताना हेमांगी चेंबूरकर आणि त्यांचा सचिव राजाराम रेडकर याला अटक करण्यात आलेली आहे। हेमांगी चेंबूरकर या मुंबईतील वॉर्ड क्रमांक 199च्या नगरसेविका आहेत। मुंबईच्या समाजवादी पक्षाच्या उमेदवार आयेशा शेख मतदारांना पैसे वाटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। आयेशा शेख या वॉर्ड क्रमांक 135च्या समाजवादी पक्षाच्या उमेदवार आहेत। व्हिडिओमध्ये आयेशा या मतदारांना 15,000ची रोकड स्वतःच्या हाताने देताना पाहायला मिळतात। संघाच्या स्वयंसेवकांना कोणत्याही पक्षातून कार्य करण्याचा आणि निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार आहे। संघाचा स्वयंसेवक फक्त भाजपसोबत बांधील राहावा असे नियम नसल्याचे संघाचे माजी प्रवक्ते आणि मागो वैद्य यांनी म्हटलेलं आहे। बंडखोरीमुळे भाजपला नुकसान होणार असेल तर त्याचा विचार त्यांनी करावा, असंही ते म्हणाले। नागपूर शिक्षक मतदारसंघातून शिक्षक परिषदेचे नागोराव पुंडलिक गाणार हे विजयी झालेले आहेत। गाणार यांना एकूण 12,039 मतं मिळालेली आहेत। राजेंद्र झाडे यांना 7,199 मतं मिळालेली आहेत। काल 8 वाजता मतमोजणी सुरू झाली। 18 तास ही मतमोजणी चालली, तर गाणार यांनी नागपूर शिक्षक मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे। अमरावती महानगरपालिका निवडणुकीआधीच भाजपचा एक उमेदवार विजयी झालेला आहे। श्रीकृष्ण पेठ प्रभाग क्रमांक 7ब मध्ये रीता पडोळे यांना बिनविरोध या निवडून आलेल्या आहेत। पडोळे यांच्या विरोधात कुठल्याही पक्षानं उमेदवारी अर्ज भरलेला नाहीये। केवळ एक अपक्ष उमेदवार त्यांच्या विरोधात अर्ज दाखल झालेला होता, पण काल तोही अर्ज मागे घेण्यात आलाय। औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांच्यावरती जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय। विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांनीच हा आरोप केलेला आहे। औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे यासंबंधी तक्रार केली आहे। नागपुरातील बहुचर्चित शुभम महाकाळकर हत्या प्रकरण सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आलेलं आहे। 20 नोव्हेंबरच्या रात्री भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिलाष खोपडे आणि त्यांच्या मित्राने क्लाउड 7 बारमध्ये तोडफोड केली आणि त्यानंतर बारवाल्यासोबत झालेल्या भांडणामध्ये अभिलाषचा मित्र शुभम महाकाळकर या तरुणाची हत्या झाली होती। दिवा स्थानकाजवळच्या लोहमार्गावरती रुळाचा तुकडा ठेवण्यामागे दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवली जाते। ही घटना ताजी असतानाच आता दिवा पनवेल दरम्यान पुन्हा एकदा लोहमार्गावरती रुळाचा तुकडा ठेवण्यात आल्याचं उघडकीस आलेलं आहे। यावेळी मोटरबंद दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले।
मुंबईच्या दहिसर पश्चिमेकडील स्कायवॉकचा काही भाग कोसळल्याने 2 जण जखमी झालेले आहेत. काल रात्री 7 वाजता ही घटना घडलेली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. 8 वर्षांपूर्वी हा स्कायवॉक बांधण्यात आला आहे. बीड जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडेंसह 16 जणांना 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 60,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बेकायदा कर्ज वाटप प्रकरणामध्ये दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांपैकी पहिल्या प्रकरणाचा हा निकाल आहे. बँकेत जुन्या नोटा बदलण्याची मुदत संपून जवळपास महिना लोटलेला आहे. मात्र अजूनही जुन्या नोटांच्या जप्तीचं सत्र थांबत नाहीये. ठाण्यामध्ये 29,97,000 जुन्या नोटा 500 आणि 1,000च्या स्वरूपात सापडलेल्या आहेत. या प्रकरणी ठाण्याच्या गुन्हे शाखेने सुनील यादव नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. तमिळनाडूमध्ये एआयडीएमकेमध्ये फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास आपल्याला भाग पाडलं गेलं असा आरोप पन्नीरसेल्वम यांनी केलेला आहे. जनतेनं आणि पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्यास आपण राजीनामा मागे घेऊ असंही त्यांनी म्हटलंय. नोटाबंदीचा निर्णय योग्य वेळी घेतला असा दावा पंतप्रधानांनी केलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असतानाच असे निर्णय घेतले जातात असं सांगायलाही ते विसरले नाहीत. भाषणाच्या सुरुवातीला सोमवारी झालेल्या भूकंपाचा उल्लेख करून मोदींनी राहुल गांधींना चिमटा काढला. नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थींच्या नोबेल पुरस्काराच्या प्रतिकृतीची चोरी झालेली आहे. नवी दिल्लीतील कैलाश नगर भागामध्ये ही घटना घडली आहे. नोबेल पुरस्काराच्या प्रतिकृतीसोबतच चोरट्यांनी घरातील सोनं आणि पैशांची देखील चोरी केली आहे.